यवतमाळ येथे अज्ञात तरुणाचा निर्घुण खून करण्यात आलेला आहे व आरोपीचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. यवतमाळ शहरातील नागपूर बायपास परिसर आणि वेनिशिया पार्कच्या मागील भागात शुक्रवारी 10 एप्रिलला सकाळी 25 ते 30 वर्षीय अज्ञात तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने यवतमाळ शहरात खळबळ उडाली आहे. मृतकाच्या शरीरावर चाकूचे अनेक वार आढळून आल्याने हा अत्यंत निर्घुण खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आढळून आले असून पोलिसांनी रक्ताचे नमुने तसेच इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणात तपासाची दिशा ठरविण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. दरम्यान मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही. तसेच हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरून केला याबाबतही सध्या कोणतीही ठोस माहिती पोलिसांसमोर आलेली नाही. आरोपीचा अद्यापही मार्ग काढता आलेला नसून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या मार्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही माहिती ठाणेदार रामचंद्र जाधव यांनी दिली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.